नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। वडाळी येथे संत रामपालजी महाराजांचा जिल्हास्तरीय सत्संग संपन्न। शेकडो भाविकांची हजेरी आणि सेवेकऱ्यांचे अजोड समर्पण। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क वडाळी। नमस्कार प्रेक्षक हो, शहादा तालुक्यातील वडाळी येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या भव्य आदिवासी भवनमध्ये संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हास्तरीय दिव्य सत्संगाचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। या सत्संगासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावून विचारांचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर कबीर साहेब की जय आणि संत रामपालजी महाराज की जय च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। संत रामपालजी महाराज मानवी जन्माचे महत्त्व सांगताना म्हणतात, मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार, तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुरी न लागे डार। मानवी जन्म अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य आहे। झाडावरून एकदा पान गळून पडले की ते पुन्हा फांदीला जोडता येत नाही, त्याचप्रमाणे हा मानवी देह हातातून निसटल्यास पुन्हा सहज मिळत नाही। म्हणूनच मिळालेल्या आयुष्यात अध्यात्म आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे। नेहमीप्रमाणेच याही सत्संग सोहळ्यात सेवेकऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली। कडक शिस्त आणि निस्वार्थ भावनेने सेवेकरी विविध सेवा बजावताना दिसले। भररस्त्यात वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून दिशादर्शक सेवा, कडक उन्हात नागरिकांसाठी जलराम पिण्याचे पाणी सेवा, चप्पल बूट सेवा, वाहन पार्किंग सेवा, धार्मिक पुस्तक सेवा आणि हजेरी सेवा अशा अनेकविध जबाबदाऱ्या सेवेकऱ्यांनी अत्यंत नम्रतेने पार पाडल्या। निस्वार्थ सेवेविषयी संत रामपालजी महाराज म्हणतात की, सेवा करे सो फल पावई, सेवा बिनफल नाही, जस जस सेवा करे जीव, तस तस सुख पावई माही। जो मनुष्य निस्वार्थ भावनेने सेवा करतो त्यालाच ईश्वर कृपेचे खरे फळ मिळते, सेवेशिवाय आत्मिक फळ मिळत नाही। माणूस जशी जशी निष्काम सेवा करतो तसतशी त्याच्या अंतःकरणात आत्मिक शांती आणि परम सुख वाढीस लागते। सत्संगादरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी मोहिमांवर आधारित एक विशेष चित्रफित व्हिडिओ उपस्थितांना दाखवण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने अन्नपूर्णा मोहीम आणि गोरक्षा मोहीम यांच्या कार्याचे सविस्तर चित्रण दाखविण्यात आले। संत रामपालजी महाराज दया आणि जीवहत्येच्या विरोधात म्हणतात, दया कौन पर कीजिए, का पर कीजिए रोष, सब घट भीतर साइया, दूजा नाही दोष। आपण कोणावर दया करावी आणि कोणावर रागवावे, कारण प्रत्येक सजीवाच्या शरीरात एकाच ईश्वराचा वास आहे। सर्व जीवांमध्ये एकच परमेश्वर वसलेला असल्याने कोणत्याही जीवाचा द्वेष किंवा हिंसा करणे अयोग्य आहे। चित्रफितीच्या माध्यमातून सांगण्यात आले की, रोहतक तालुक्यातील मोगरा गाव येथील श्रीकृष्ण गोशाळा येथे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि आदेशाने 85 डंपर माती, 2000 फूट पाईप आणि पाण्यासाठी मोटार पंप उपलब्ध करून देण्यात आले। या उपक्रमामुळे गोशाळेतील सुमारे 800 गायींचे संरक्षण झाले आहे। ही मदत गोरक्षा मोहिमेअंतर्गत तातडीने देण्यात आली। यासोबतच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान मजदूर बचाव अभियान राबवले जात असून ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकरांपर्यंत शेती आहे त्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके मोफत देण्याची महत्त्वपूर्ण योजना राबवली जात असल्याची माहिती देण्यात आली। परोपकाराचा संदेश देताना संत रामपालजी महाराज म्हणतात की, वृक्ष कबहू न फल भखै, नदी न संचय नीर, परमारथ के कारणे साधून धरा शरीर। वृक्ष स्वतःची फळे स्वतः कधीच खात नाहीत आणि नदी स्वतःचे पाणी स्वतःसाठी साठवून ठेवत नाही। उसीप्रमाणे सज्जन आणि संत पुरुषांचा जन्मच इतरांच्या भल्यासाठी आणि परोपकारासाठी झालेला असतो। दिव्य विचार, सामाजिक उपक्रम आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम असलेल्या या सत्संगाने उपस्थितांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली। शेवटी अत्यंत भक्तिमय व शांततेच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।